हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। सरकार झोपलंय का? अरे काहीतरी करा आमच्यासाठी. तर आम्ही जगायचो कसं? त्याच्यापेक्षा आम्हाला 20 देऊन मारून टाका. सलग चौथ्या दिवशी वसई विरार नालासोपाराला पाण्याचा वेढा कायम. लोकप्रतिनिधी गेले कुठे? संतप्त नागरिकांचा सवाल. खालापूरच्या चावणे इथल्या HPCLच्या प्लांटमध्ये शिरलं नाल्याचं पाणी. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सिलेंडरच्या 1200 टाक्या गेल्या वाहून. गुजरातमध्ये मुसळधार पावसानंतर अंबिका, पूर्णा, कावेरी नदीला पूर. शेकडो गावं पाण्याखाली. सर्व शिक्षक संघटनांकडून उद्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक. विविध मागण्यांसाठी करणार आंदोलन. मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. मिसिंग लिंक विषयी सोशल मीडियावर खोटी पोस्ट करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा गर्भित इशारा. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची विधान भवनातील शिवसेनेच्या कार्यालयात भेट. दोन्ही नेत्यांमध्ये 5 मिनिटं चर्चा. डोंबिवलीतील रुग्णालयामधील मारहाण प्रकरणी अखेर नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. बंगालच्या बारुईपुरामध्ये टीएमसीच्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. संतापलेल्या ममता बॅनर्जींची टीएमसी कार्यकर्त्याच्याच कानशिलात त्यांनी लगावली. इराण अमेरिका युद्धाचा पुन्हा भडका. इराणनं विश्वासघात केला. शस्त्रसंधी करार संपला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी करार रद्द झाल्याची घोषणा होताच बाजारपेठेत भूकंप. सेन्सेक्स 1800 तर निफ्टी निर्देशांक 500 अंकांनी घसरला. आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे कर्नाटकमधली. कर्नाटकातल्या तुमकुरमध्ये विचित्र अपघात झालेला आहे. एका अनियंत्रित झालेल्या ट्रकनं तरुणीला जोरदार धडक दिली. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातामधून ही तरुणी बचावली आहे. तिला किरकोळ दुखापत झाल्याचं बोललं जात आहे. ट्रकमध्ये बिघाड झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे अनियंत्रित झालेला हा ट्रक आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकला. त्यानंतर समोर चालणाऱ्या तरुणीला जोरदार धडक दिली. कर्नाटकच्या तुमकुरूमधली ही घटना आहे. या ठिकाणी एक तरुणी रस्त्यानं जात होती आणि त्याच वेळेला ट्रक तिच्या मागून आला आणि जोरदार धडक या तरुणीला दिली आहे. त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र ही तरुणी या दुर्घटनेमधून बालंबाल बचावलेली आहे. भीषण अपघातानंतर सुद्धा तरुणी बचावली आहे. यानंतर बातमी आहे जगाची चिंता वाढवणारी. एका पोस्टनं पुन्हा जगाची झोप उडवली आहे. आज रात्री आम्ही इराणवर सर्वात मोठा हल्ला करू अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर केली. आणि या संदेशानंतर आखातात पुन्हा युद्धाचे ढग दाटून आल्याचं दिसतंय. इराणनं विश्वासघात केल्याचं म्हणत ट्रम्प यांनी शांतता करार संपल्याचं जाहीर केलं होतं. तर दुसरीकडे इस्रायलच्या सैन्यानं सुद्धा हल्ल्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. आधीच अमेरिकेनं इराणमधील 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले करून परिसर उद्ध्वस्त केल्याचा दावा केलाय. आणि तेहरानच्या भूमिकेवरून सुद्धा ट्रम्प यांनी आता हल्ले थांबवले जाणार नाही असे संकेत दिले. त्यामुळेच बुधवारी रात्री म्हणजे आज रात्री खाडीमध्ये बॉम्ब वर्षाव होण्याची शक्यता आहे. आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये सुद्धा तणाव वाढलेला आहे. इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काही व्यापारी जहाजांवर हल्ले केल्याची माहिती आहे. आणि त्यासोबतच आखातातील अमेरिकेच्या काही लष्करी ठिकाणांवर सुद्धा हल्ले केले होते. याचं प्रत्युत्तर देत अमेरिकेनं इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते. पण ट्रम्प यांच्या धमकीमुळे आता युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. आता पुढील काही तासांमधील घडामोडींवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. आज रात्री आम्ही इराणवर सर्वात मोठा हल्ला करू अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया अकाउंटवर केली. आणि त्यामुळे आखातात
पुन्हा एकदा अमेरिका इराण युद्धाचा भडका उडणार असल्याची शक्यता आहे आणि या शक्यतेमुळे जगाची धाकधूक मात्र वाढलेली आहे. इराणनं विश्वासघात केल्याचं म्हणत ट्रम्प यांनी शांतता करार संपल्याचं जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर आता जगभरामध्ये पुन्हा एकदा चिंता वाढल्याचं दिसतंय. ही दृश्य आपण बघू शकतोय. आखातामधली दृश्य आहेत. अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. एकतर इराणमध्ये त्यांचे सुप्रीम लीडर खमेनी, आयतुल्ला खमेनी यांचा अंत्यसंस्कार सोहळा सुरू आहे आणि 9 तारखेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र त्याच्या एक दिवस आधीच अमेरिकेनं अशा पद्धतीनं हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे. शस्त्र संधी करार संपला असं सुद्धा ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. चर्चा सुरू होत्या, वाटाघाटी सुरू होत्या, शांतता करारावर सही सुद्धा झाली होती आणि तात्पुरता युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. मात्र आता त्याच्या काही दिवसातच पुन्हा एकदा हल्ले वाढलेले आहेत आणि त्यामुळं पुन्हा एकदा जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. युद्धाची एक घोषणा आणि जगभरातील बाजारपेठा अक्षरशः हादरल्या. ट्रम्प यांची हल्ल्यांविषयीची पोस्ट व्हायरल होताच शेअर बाजारामध्ये पडझड झाली. भारतामध्ये सेन्सेक्स तब्बल 1800 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी घसरला. फक्त भारतच नाही तर अनेक देशांच्या बाजारपेठांमध्ये सुद्धा विक्रीचा जोर वाढल्याचं दिसून आलं. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत 5% घसरली. त्यामुळे पुन्हा एकदा इंधन टंचाई आणि दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. तर सोने चांदीच्या दरात सुद्धा घट झाली आहे. यानंतर बातमी आहे गुजरातमधली. पावसानं गुजरातला अक्षरशः वेढलंय. नद्या धोक्याच्या पातळी पलीकडे वाहत आहेत. शेती जलमय झाली आहे आणि शहरांची धडधड मंदावलेली आहे. मुसळधार पावसामुळे नवसारीमधील अंबिका, पूर्णा आणि कावेरी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुनागडच्या केशोड परिसरामध्ये हजारो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे. तर सुरतमध्ये पाणी साचणं आणि झाडं उन्मळून पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मेहसाणामध्ये रस्त्यांपासून घरांपर्यंत पाण्यानं शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं हाय अलर्ट जारी केलाय. ही दृश्य आहेत गुजरातमधली मेहसाणाची. ही दृश्य आपण बघू शकतो. काही लोकांच्या घरामध्ये हे पावसाचं पाणी साचलेलं आहे, शिरलेलं आहे आणि रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसतंय. तर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जी शेती आहे त्या शेतीमध्ये सुद्धा पाणीच पाणी आपल्याला दिसून येत आहे. आणि हा पूल बघितला तर पुलाच्या रस्त्यापर्यंत पाणी आल्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे इथं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. लोकांना ये-जा करणं कठीण झाल्याचं दिसतंय. केशोड भागामध्ये हजारो एकर शेती ही पाण्याखाली गेल्याचं चित्र समोर आलं आहे. तर मेहसाणामध्ये रस्ते आणि घरांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे लोकांना आपली दैनंदिन कामं करण्यामध्ये अडचणी येत आहेत. तर ही शेतीची दृश्य आपण बघितली तर इथं फक्त पाणीच पाणी दिसतंय. पीक दिसत नाहीये, झाड काहीही दिसत नाहीये. फक्त पाणी, जिकडे नजर टाकावी तिथपर्यंत पाण्यानं भरलेली ही शेती दिसतीये. इतकंच नाही तर गुजरातची राजधानी सुरतमध्ये पावसानं हाल बेहाल केलेत. रस्त्यांवर पाणी साचलं. त्यामुळे सुरत, उधना, पांडेसरा यांना नवसारीशी जोडणारा रस्ता बंद झालेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं NDRFला इथं बोटी टाकून लोकांचा बचाव करावा लागलाय. नवसारीशी जोडणारा रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेला आहे. सुरतमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी दिसतंय. हे रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांवर गुडघ्या एवढं पाणी आहे. त्यामुळं जे लोक अडकले होते त्यांना अशा पद्धतीनं बोटींच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं आहे. लहान मुलं सुद्धा आपल्याला दिसत आहेत, महिला आहेत, त्यांचा बचाव या ठिकाणी केलं जात आहे. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सखल भागांमध्ये साचलेलं आहे. लोकांच्या घरांपर्यंत पोहोचल्याचं सुद्धा दिसून येत आहे आणि बचाव कार्य सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलंय. दरम्यान नवसारीशी जोडणारा जो मुख्य रस्ता होता तो पाण्याखाली गेला आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांचा संपर्क तुटल्याचं दिसतंय. सुरतमधली ही स्थिती आहे. आपण बघू शकतोय पाऊस सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीनं इथं एकतर काही मुलं हे या पावसामध्ये खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहे तर दुसरीकडे मात्र काही लोकांचं जगणं मुश्किल झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांचा बचाव केला जातोय.
आणि गुजरातमध्ये 2 मुलांना वाचवण्यासाठी पोलीस थेट पाण्यात उतरले होते. पाली परिसरामधील आगम नौकार रेसिडेन्सीजवळ पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात 2 मुलं खेळताना बुडाली. पण खाकीमधील माणसांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता थेट छाती एवढ्या पाण्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन केलं. पण त्यात दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. मुलांच्या कुटुंबियांना झाला शोक अनावर झाला. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं.